श्री दत्त महाराजांचा दिव्यानुभव, श्रद्धेचा प्रकाश। गाव लहानसं होतं, नाव नांदगाव। टेकड्यांच्या कुशीत वसलेलं, सकाळी मंदिराची घंटा आणि संध्याकाळी आरतीचा नाद ऐकू येणारा तो शांत परिसर। त्या गावात राहायचा सुरेश नावाचा एक तरुण, वय साधारण 25-27 वर्षांचं। शिकलेला, पण आयुष्यात अपयशाचं वादळ त्याच्या मागे लागलेलं। वडिलांचे अचानक छत्र हरपणे, कर्जाचा डोंगर, स्वतःचा व्यवसाय फसणं आणि त्यातच आई आजारी। सुरेश पूर्णपणे खचून गेला होता। देवावर विश्वास असूनही मनात प्रश्नांची गर्दी होती। देव आहे तर माझ्यावरच एवढं दुःख का? गावाजवळच एक जुनी, भग्न अवस्थेतील दत्त महाराजांची टेकडीवरील देवस्थान होती। लोक म्हणायचे, श्रद्धेने मागितलं तर दत्त महाराज कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत, पण सुरेशचा विश्वास त्या काळात डळमळीत झालेला। एक रात्र अशी आली की सुरेश पूर्णपणे तुटला। आईची प्रकृती खालावली होती, सावकाराने घरावर जप्तीची नोटीस दिली होती, नोकरी मिळत नव्हती। त्या रात्री तो घरातून न सांगता बाहेर पडला। पाय आपोआप त्या टेकडीकडे वळले। आभाळात काळे ढग, हलकी रिमझिम पाऊस आणि मनात वादळ। तो टेकडीवर पोहोचला। मंदिराच्या पडझडीस आलेल्या गाभायात एक छोटासा दत्ताचा पाषाणमूर्तीचा स्वरूप। समोर बसून तो पहिल्यांदाच मन मोकळं करून रडला, दत्ता, आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, तूच मार्ग दाखव, नाहीतर मला इथंच संपून जाऊ दे। त्या क्षणी त्याचे डोळे मिटले, शरीर थरथर कापू लागले आणि तो ध्यानावस्थेत गेला। अचानक त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला। प्रकाश इतका तेजस्वी की डोळे उघडताच मिटावे लागले। त्यातून एक 4 हातांचा, कमंडलू, त्रिशूल आणि जपमाळ धारण केलेला दिव्य पुरुष प्रकट झाला। अंगावर भगवे वस्त्र, कपाळावर चंदनाचा लेप, डोळे करुणेने भरलेले। तो स्वर अत्यंत शांत, पण अंतःकरण हादरवणारा होता, सुरेशा, तू एवढा खचून का गेला आहेस रे? सुरेश थरथरतच म्हणाला, तू दत्त महाराज आहेस का? तो दिव्य पुरुष हसून म्हणाला, मी सदैव तुझ्याजवळच होतो, पण तू मला शोधायचं थांबवलंस। दत्त महाराजांनी त्याला आयुष्यातील अनेक प्रसंग दाखवले। जेव्हा तो कर्जात अडकला, तेव्हा एक अनोळखी माणूस पुढे आला। जेव्हा तो आजारी पडला, तेव्हा वेळेवर उपचार मिळाले। जेव्हा त्याने आत्महत्येचा विचार केला, तेव्हा आईचा हात त्याच्या डोक्यावर पडला। महाराज म्हणाले, हे सगळं योगायोग नव्हतं, माझी कृपा होती। सुरेशाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले। मग माझं दुःख का संपत नाही महाराज? त्यावर महाराज म्हणाले, दुःख संपवण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी दिलं जातं। सकाळी सुरेश मंदिरात बेशुद्ध अवस्थेत सापडला। गावक्यांनी त्याला घरी पोहोचवलं। तो जागा झाला तेव्हा मनात विलक्षण शांतता होती। त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली। सावकाराने अचानक मुदत वाढवली, एका जुन्या मित्राकडून नोकरीची ऑफर आली। आईची प्रकृती हळूहळू सुधारू लागली। घरावरची जप्ती थांबली। पण या सगळ्यापेक्षा मोठा बदल त्याच्या मनात झाला होता। त्याला आता प्रत्येक संकटात दत्त महाराजांची उपस्थिती जाणवत होती। सुरेशने त्या पडलेल्या मंदिराची स्वतःच्या मेहनतीतून डागडुजी सुरू केली। गावक्यांना एकत्र केलं। दर गुरुवारी दत्त जयंतीप्रमाणे आरती सुरू झाली। हळूहळू ते मंदिर पुन्हा जागृत झालं। आज सुरेश एक यशस्वी उद्योजक आहे, पण त्यापेक्षा मोठा आहे तो दत्ताचा निस्सीम भक्त। रात्र खूप गडद होती। आकाशात चंद्रही जणू लपून बसला होता। वारा सुटलेला, झाडं सळसळत होती आणि त्या काळोखात एकटा चाललेला सुरेश, डोळ्यात अश्रू,
मनात मृत्यूचा विचार आणि ओठांवर एकच नाव, दत्ता. सुरेश कधी असा होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. कधी काळी हसरा, आईवडिलांचा आधार, स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांचा तो मुलगा. आज मात्र पूर्णपणे कोसळलेला. वडिलांचं अचानक जाणं, आईचं आजारपण, व्यवसायात फसवणूक, सावकाराचं अपमानास्पद वागणं, गावात नाक काढणारे लोक, एकामागोमाग एक घाव बसत गेले. आणि शेवटी त्याचं मनच तुटून गेलं. त्या रात्री आई झोपेत कण्हत होती. अरे देवा, माझ्या पोराचं काय झालं? ते ऐकून सुरेशचं काळीज फाटलं आणि तो घराबाहेर पडला. तो मृत्यूच्या दिशेने चालला होता. गावाबाहेरची दत्त टेकडी, निर्जन, ओस, अंधारात गडप. लोक म्हणायचे, इथे दत्त महाराज वास्तव करतात. पण आज तो तिथे देवासाठी नाही, मरण्यासाठी चालला होता. तो मंदिरात पोहोचला. पडकी भिंत, गळकळ छप्पर आणि मधोमध बसलेली एक छोटीशी दत्तमूर्ती. तो तिच्यासमोर कोसळला. दत्ता, माझ्यात आता लढण्याची ताकद नाही. आई वाचत नाहीये. कर्ज संपत नाहीये. लोक हसतायत माझ्यावर. मी हरलो दत्ता. मी पूर्णपणे हरलो. तो लहान मुलासारखा फाडफाडून रडू लागला. तू खरंच देव असशील ना? तर आज मला उत्तर दे. नाही तर माझा जीव इथंच घे. त्याने डोळे घट्ट मिटले. श्वास जोरजोरात चालू होता. आणि क्षणात अचानक अंधार फाटल्यासारखा झाला. कोणीतरी सूर्यच जणू मंदिरात उगवला. तेज इतकं प्रखर की सुरेश थरथर कापू लागला. समोर तो उभा होता. 4 बाहू, कमंडलू, जपमाळ, त्रिशूल, डोळ्यात अमाप करुणा, चेहऱ्यावर आईसारखं ममत्व. तो आवाज येताच सुरेश रडत ओरडला, महाराज, खरंच तू आहेस का? की मी भ्रमात मरणार आहे? तो दिव्य स्वर म्हणाला, जर मी भ्रम असतो तर तुझं दुःख मला कसं दिसलं असतं रे? सुरेश वेड्यासारखा म्हणाला, मग मला का एवढं फोडलंस? मी काय पाप केलं? माझ्या वडिलांना का नेलंस? आईला का शिक्षा देतोयस? मी कुणाचं वाईट केलं होतं दत्ता? दत्त महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आणि त्या स्पर्शात त्याला आईचा मायेचा हात जाणवला. वडिलांचा आधार जाणवला. आणि देवाची करुणा जाणवली. महाराज म्हणाले, हिरा घासल्याशिवाय चमकत नाही रे. आणि माणूस दुखाशिवाय देवाला ओळखत नाही. त्या क्षणात सुरेशला दृश्य दिसू लागली. त्याची आई भविष्यात हसताना, तो स्वतः लोकांना मदत करताना, तेच पडलेलं मंदिर मोठं होताना, लोक रांगेत उभं राहून दर्शन घेताना. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, महाराज, हे खरंच होईल का? मी पुन्हा उभा राहीन का? दत्त महाराज हलकेच हसले. जर विश्वास ठेवलास तर मी स्वतः तुला उभं करीन. गावक्यांना तो सकाळी मंदिरात बेशुद्ध सापडला. लोकांनी पाणी उडवलं. तो डोळे उघडतो. आणि पहिली नजर मातेच्या फोटोवर. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दत्ता, मी वाचलो. त्या दिवसापासून चमत्कार सुरू झाले नाहीत. परंतु आत्म्याची ताकद जागी झाली. सावकार स्वतः माफीनामा घेऊन आला. नोकरी अचानक मिळाली. आई आजारातून बाहेर आली. गावक्यांचा दृष्टिकोन बदलला. पण सर्वात मोठा चमत्कार हा होता. सुरेश आता आत्महत्येचा विचार करणारा नव्हता. तो आता इतरांना जगायला शिकवणारा झाला होता. आज तो सांगतो. आजही प्रत्येक गुरुवारी तो मंदिरात बसून म्हणतो,
मी जगलो कारण दत्त महाराजांनी मला मरू दिलं नाही.